हाय माय डिअर फ्रेंड. आज आपण पुन्हा एकदा केमिस्ट्रीचा एक छानपैकी टॉपिक बघणार आहे. चेंज बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे? चेंज. या केमिस्ट्रीमध्ये दोन चेंज आहेत बघा. मग कोणकोणते आहेत? पहिला बघायचं आपल्याला फिजिकल चेंज आणि दुसरा बघायचं आहे केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज आपण कोणाला म्हणणार? तुमच्यासमोर दिलेले आहेत तीन तीन हे दिलेले आहेत. याच्यामध्ये बघा केमिकल चेंज कोणता आहे, फिजिकल चेंज कोणता आहे. एक्झाम्पलने बघूया आपण डिरेक्टली. शेवटी लास्टला एक्झाम्पल दिले, पण एक्झाम्पल किंवा बघूया. एक्झाम्पल कोणतं घेतलंय? आईस कन्वर्ट टू वॉटर. आईस कन्वर्ट टू वॉटर म्हणजे बर्फाचं कशात रूपांतर होणं? पाण्यात रूपांतर होतं. आता याच्यात विचार करा, बर्फाचं ज्यावेळेस पाण्यामध्ये रूपांतर होतं तर पाण्याचं परत कशामध्ये रूपांतर होणार? बर्फामध्ये रूपांतर होणार. त्याच्यामुळे याला काय म्हटलंय? इट इज अ टेम्पररी चेंज. म्हणजे बर्फाचं जरी पाण्यात रूपांतर झालं तर काही टेम्परेचर कमी झाल्यानंतर पाण्याचं परत कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? बर्फामध्ये होणार आहे. म्हणजे हा कसला चेंज आहे? टेम्पररी चेंज आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा चेंज आहे. दुसऱ्या याच्यात काय म्हटलंय? इट इज रिव्हर्सिबल. म्हणजे बघा आता सांगितलं आईस कन्वर्ट टू वॉटर अँड वॉटर कन्वर्ट टू आईस. काय झाला? हा रिव्हर्सिबल चेंज झाला. आणि सगळ्यात लास्टचा पॉईंट काय? प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स रिमेन सेम. म्हणजे जशा आईसच्या प्रॉपर्टी तशा ॲज इट इज राहतात. चेंज होतात का? नाही. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं? प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स सेम. काय काय सांगितलं? इट इज टेम्पररी. दुसरं काय सांगितलं? इट इज रिव्हर्सिबल. तिसरं काय सांगितलं? ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टी ॲज इट इज राहतात. बदलतात का त्याच्यामध्ये? बदलत नाही. मग आता केमिकल चेंजकडे या जरा. केमिकल चेंजचे एक्झाम्पल घेतलेले डायजेशन ऑफ फूड. अन्न खाल्ल्यानंतर त्याचं होणारं डायजेशन. आता मला सांगा बाळांनो, ज्यावेळेस आपण अन्न खातोय किंवा दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे काय? फळाचं पिकणं. आता एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस फळ पिकलं जातं परत ते येणार आहे का माघारी आहे? तसं नाही. म्हणजे काय झालं? ते रायपनिंग झालं. म्हणजेच त्याचा एक चेंज झाला, केमिकल चेंज झाला. पण तो चेंज कसला आहे? परमनंट आहे. तो टेम्पररी आहे का? आता नाही. म्हणजे पिकलेलं परत परत होणार आहे का? ताजं नाही होणार, ते पिकलेलंच राहणार आहे. म्हणजे काय झालं? तो परमनंट झाला. दुसरं काय बोललोय बघा? इट इज इरिव्हर्सिबल. म्हणजे एकदा रायपनिंग झालं, फळ पिकलं की ते परत येणार आहे का? पहिल्यासारखं होणारच नाही. त्याच्यामुळे तो कसला चेंज आहे? इरिव्हर्सिबल चेंज आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स चेंज. बघा, पहिल्यांदा फळ पिकण्याच्या अगोदर म्हणजे आंबा पिकण्याच्या अगोदर त्याच्या ज्या प्रॉपर्टी होत्या, जरी एक्झाम्पल घेऊया, त्याचा जो कलर होता कसला होता? ग्रीन कलर होता. पण पिकल्यानंतर तो कसला झाला? येलो कलर झाला. ग्रीन राहिला का? नाही राहिला. मग तो येलो कलरचा परत ग्रीन होणार आहे का? नाही. म्हणजे ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टी पूर्णपणे काय होतात बाळांनो? चेंज होतात. एक्झाम्पल तुमच्यासमोर काय दिले मी? डायजेशन ऑफ फूड. मला वाटतं हे समजलं असेल. काय बघितलं आपण? फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज याचा काय बघितला? डिफरन्स बघितला. परत एकदा रिपीट करतोय का? फास्ट मुवमेंटमध्ये हा टेम्पररी आहे, हा काय? परमनंट आहे. हा रिव्हर्सिबल आहे, हा इरिव्हर्सिबल आहे. याच्यामध्ये ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टी ॲज इट इज राहतात, याच्यामध्ये काय होतात? बदलतात. मग याचे एक्झाम्पल आपण सांगू शकतो आईस कन्वर्ट टू वॉटर, त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास. याचे एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर रायपनिंग ऑफ फ्रूट. त्याच्यानंतर बघितलं आपण डायजेशन ऑफ फूड. त्याच्यानंतर रेस्पिरेशन सांगू शकतो. असे बरेच एक्झाम्पल आपण काय करू शकतो? सांगू शकतो. ठीक आहे. थँक्यू.